त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आज आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे इथले नगरसेवक आहेत चेतन भाऊ यांनी आज या ठिकाणी मराठा समाजाचा जे आरक्षण लढा आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आले आहेत. त्यांना पाठिंबा आणि मराठा समाजाला त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा द्यायला या ठिकाणी आज आपल्या या ठिकाणी नगरसेवक आले आहेत. तर काय म्हणणं आहे याच्यावर नेमकं म्हणजे गेल्या अनेक वर्ष हा लढा घेऊन निघालेला आहे. माझी त्यांची खासदार प्रदीप शिंदे यांच्या माध्यमातून भेट झाली होती. आता ते सोलापूर दौऱ्यात आहे म्हणजे आमचं कर्तव्य आहे. एक मराठा नेता सगळ्यांना न्याय देण्याकरता अनेक वर्षाला रस्ता उतरलेला आहे. आणि आमची भेट नंतर त्यांनी सांगितलं की धनगर समाजाचा देखील आमचा पाठिंबा राहणार आहे. धनगर आणि मराठा आपण एकच आहे. मी त्यांच्यावर त्यांच्या जवळजवळ 135 गावात त्यांना त्या भागात मारणार आहे. त्यापैकी बरेच गाव आहेत धनगराचे आहेत. ते मला स्वतः घेऊन मला त्या गावाने फिरले आहेत. आणि धनगर आणि मराठा एकच आहेत. तुमची मागणी जी आहे ती SCमध्ये तुमचा समावेश करण्याकरता धनगरांची अनेक वर्ष मागणी आहे. आणि म्हणजे मी तुमच्या लढ्यामध्ये उतरणार आहे. त्यामुळं आम्ही देखील आज उद्या सगळ्यांना सांगतोय की जरी ते OBCत आले तर आमची मूळ मागणी जी आहे ती SCमध्ये धनगर समाजाला समावेश करावा अशी आमची मागणी आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये जरांगे पाटील साहेब असो आम्ही असो सगळे म्हणून मराठा समाज आणि धनगर बांधव हे एकच आहेत. त्यामुळे आज ह्या ठिकाणी मी पत्र द्यायला आलो आहे. एक शहराचा अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्ष शहराचा अध्यक्ष म्हणून आमची सर्व टीम या ठिकाणी सर्व आमचे नगरसेवक आहेत. आम्ही सर्वजण मनोज दादा तुम्ही लढो हम तुम्हारे साथ आहे भक्कम पाठिंबा देण्याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला.